पाहू लागलो आम्ही। दरम्यान महायुतीच्या नेत्यांनी बोलण्यापूर्वी आपल्या नेत्याची परवानगी घेणं आवश्यक आहे। समन्वय समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला होता असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। सत्तारांनी शिंदेंची परवानगी घेतली होती का हे विचारावं लागेल असं देखील बावनकुळे म्हणतात। मुंडक्याचा अर्थ हे जे मुकुट जे होतं ते जिल्हा परिषदचं बी गेला आणि महापालिकेचंही गेला। आता ज्या दुसऱ्या निवडणुका छोट्या मोठ्या त्याच्यावर बी भारतीय जनता पार्टी लक्ष केंद्रित करून आमच्या लोकांमध्ये दोन पार्ट कसे करायचे हे करू लागले। म्हणून आता एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही हे सर्व 6 आमदार आणि 1 खासदार यांना त्यांनी 6 वाजता उद्या मुंबईला बोलवलं आहे। तिथे आमचा अंतिम निर्णय होईल। तर आज आम्हाला अशा पद्धतीने छोटा छोटा करून छाटत असेल तर पुढचं भविष्य काय होईल आमचा हे मी तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाकडे जायची नाही, ही परिस्थिती पाहू लागलो आम्ही। समन्वय समितीच्या बैठकीत ठरलं होतं की आपापल्या नेत्यांनी आपापल्या आमदारांना मंत्र्यांना काही मीडियावर बोलण्यापूर्वी आपल्या नेत्याची परवानगी घ्यावी। अब्दुल सत्तारांनी माननीय एकनाथ शिंदे यांची परवानगी घेतली का हे विचारावं लागेल। तर महायुतीच्या नेत्यांनी बोलण्यापूर्वी आपल्या नेत्यांची परवानगी घेणं आवश्यक असल्याचं बावनकुळे यांचं म्हणणं आहे। समन्वय समितीच्या बैठकीमध्ये तशा पद्धतीचा निर्णय झाला होता असं देखील बावनकुळे म्हणतात। अब्दुल सत्तारांनी बोलताना एकनाथ शिंदेंची परवानगी घेतली होती का हे सुद्धा आता त्यांना विचारावं लागेल असं देखील बावनकुळे म्हणाले। दरम्यान विधान परिषदेच्या या निवडणुकीमध्ये महाविकास